नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. सर्वकष स्वच्छता मोहिमेमुळे स्वच्छतेमधील नागरिकांचा सहभाग वाढतोय. महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं प्रतिपादन. ठाणे महापालिका क्षेत्रात दर शनिवारी राबवण्यात येत असलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेमुळे स्वच्छतेमधील नागरिकांचा सहभाग वाढतोय. स्वच्छतेबद्दल जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलंय. शनिवारी लोकमान्य नगर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्या अंतर्गत पुढील सोमवारी 20 मे रोजी असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव, उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिका शाळा क्रमांक 120चं प्रांगण स्वच्छ करण्यास सहभाग घेतलाय. मतदानाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ज्या वास्तूमध्ये मतदान केंद्र आहेत त्या सर्व वास्तू त्यांचा परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या आहेत. शाळेच्या प्रांगणात समतानगर हजेरी शेडवरील कार्यरत असलेले ज्येष्ठ सफाई कर्मचारी श्रीराम भगवंत कदम यांचा आयुक्त राव यांच्या हस्ते शाल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय. शनिवारी सकाळी 7 वाजता लोकमान्य नगर प्रभाग समिती क्षेत्रात सफाई मोहिमेस आरंभ झाला. इंदिरानगर नाका ते लोकमान्य नगर डेपो, मराठा ते राजीव हॉटेल, दालमिल नाका ते इंदिरानगर नाका, शाळा क्रमांक 120 ते रवेची माता मंदिर रोड या परिसरात मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते सफाई मोहीम पार पडली आहे. ठाण्यात शिवसेना इंडिया आघाडीचे राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावात. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या सुरू असून ठिकठिकाणी तुफान प्रतिसाद मिळतोय. टळटळत्या उन्हातही रविवारी काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरापासून या रॅलीचा शुभारंभ झाला, तर भीमनगर, शास्त्रीनगर, देवदयानगर, कोकणीपाडा, गावणबाग, उपवन तलाव, शिवाईनगर, अंबिकानगर अशा विविध ठिकाणी राजन विचारे यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मुद्दाच नसल्याचं मत मांडत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कळवा येथील सभेत बोलताना मांडला. खासदार झाल्यावर हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिल्या. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कळवा येथे जाहीर सभा घेतली. आतापर्यंत आणीबाणी, बोफर्स, कांदा, बाबरी मस्जिद, विदेशी महिला, शायनिंग इंडिया अशा मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 2014 आणि 19 मध्ये मोदी आणि पुलवामा मुद्द्यावर निवडणुका पार पडल्या. यंदा निवडणुकीत मुद्दाच नसल्यामुळे आई बहिणींचा उद्धार केला जात असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. लोकसंख्येच्या आधारावर महापालिकांची निर्मिती केली जाते. ठाणे जिल्ह्यात बाहेरील राज्यातून येणाऱ्यांची सर्वाधिक प्रमाण आहे. यामुळे राज्यातील एकट्या ठाणे जिल्ह्यात 7 महापालिका आहेत, तर इतर जिल्ह्यात केवळ एकच महापालिका आहे. देशातील ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे की तिथे परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. या जिल्ह्यामध्ये किती माणसं आली आणि किती माणसं येत आहेत याचा अंदाज नाही. आधीच ठाणे जिल्ह्यातील सगळ्या महापालिका विस्कटलेल्या आहेत. त्यात लोंढे वाढत राहिले तर त्या अजून विस्कटून जातील आणि मूळ
रोजच्या माणसांच्या हाताला काहीही लागणार नाही असं त्यांनी म्हटलंय। जिल्ह्यामध्ये लोंढ्या येण्याचं प्रमाण वाढतच राहिलं तर कितीही निधी आणून काम केलं तरी ते पुरेसं पडणार नाही। त्यामुळे खासदार झाल्यावर हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिलाय। अनेक वर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांना माझा विरोध नाही, पण त्यांना फक्त एकच अट आहे, ती म्हणजे मराठी भाषा बोलता आली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। तर राज्यात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनी सुरू केलंय। शिवसेनेने आमचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले तेव्हा काहीच वाटलं नाही आणि आता टाहू फोडतायत। बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना पक्षातच घेऊन पद दिलंय तेव्हा कुठे गेले तुमचे वडील प्रेम अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। मुंबईत आतापर्यंत अतिरेक्यांना अटक करण्यात आलेल्या कारवाईचा पाढा त्यांनी वाचला। तर देश विघातक शक्ती दूर करण्यासाठी विकासाबरोबर सुरक्षा महत्त्वाची असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आनंद दिघे यांच्यासोबत माझी चांगली मैत्री होती। मी ठाण्यात आल्यावर त्यांच्यासोबत शहरात फिरायचो। हे टुमदार शहर होतं, त्यामुळे ठाणे शहराला तलावांचं शहर म्हटलं जात होतं। हे तलाव बुजले आणि आता टँकरनं पाणी पुरवठा होतोय असंही त्यांनी म्हटलंय। कळवा येथील 90 फीट रस्त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा रविवारी पार पडली। या सभेपूर्वी त्यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमात भेट देऊन तिथे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आनंद आश्रमाला भेट दिली। इथे त्यांचे शिंदेंच्या सेनेकडून स्वागत करण्यात आलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचाराचा धडाका सध्या जोरदार सुरू आहे। ओवळा माजीवाडा विधानसभा क्षेत्रात रविवारी प्रचाराचा दौरा काढण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार भरतशेठ गोगावले तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती। या रॅलीची सुरुवात लोकमान्य नगर बस डेपो पासून सुरू झाली असून गणपती मंदिर रोड, शिवाजी विद्यालय रोड, लाकडी पूल, शंकर मंदिर, लोकमान्य नगर, वर्तक नगर, भीमनगर, ब्राह्मण विद्यालय, शिवाई नगर, देवदया नगर, हनुमान मंदिर, परेरा नगर, चैती नगर पाडा नंबर 1, शास्त्री नगर नाका, वसंत विहार, स्वामी विवेकानंद नगर, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, टिकुजिनीवाडी, नीलकंठ ग्रीन्स, डोमाट हिल्स, स्प्रिंग हावरे सिटी, प्लॅटिनम, वेदांत हॉस्पिटल, ओवळा नाका, मोघरपाडा, कासरवडोली राम मंदिर, ट्रॅफिक पार्क, न्यू होरायझन स्कूल, तर वाघबीळ नाका, आनंदनगर नाका, वाघबीळ नाका येथे प्रचार फेरीचा समारोप झाला। या प्रचार फेरीला मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी जागोजागी नरेश म्हस्के यांचं स्वागत करण्यात आलंय।
या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।